भावी पिढींना बाबासाहेबांचा इतिहास कळावा म्हणून जयंती आपण साजरी करत असतो. आज मोबाईलचा काळ आहे. विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी मोठी जबाबदारी आपल्या पालकांची आलेली आहे. आज आपली मुलं घडवत असताना महापुरुषांचा विचार त्या मुलामध्ये रुजला पाहिजे. प्रत्येक घरामध्ये एक कपाटाचं पुस्तक असलं पाहिजे. आपल्या घरात कपड्याचं असतं. जगाच्या पाठीवर एकमेव उदाहरण आहे की राहण्यासाठी नाही परंतु पुस्तकासाठी बाबासाहेबांचं घर होतं. आपल्या घरात कमीत कमी 100-150 पुस्तकं असायला पाहिजे महामानवांच्या विचारांची. इतिहास लेकराला कळण्यासाठी पुस्तक हे महत्त्वाचं आहे. जो पुस्तक वाचतो तो कोणाचा हस्तक होत नाही, कोणापुढे नतमस्तक होत नाही. बाबासाहेबांनी सांगितलं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिक्षणाचं महत्त्व गाडगेबाबांनीही सांगितलं, महात्मा फुलेंनी सांगितलं. महात्मा फुलेंनी तर शाळा निर्माण केल्या, त्यांच्यामुळेच आज आपली मुलं शिकतात. बाबासाहेबांनी घटनेत तरतूद केली शिक्षणाची, म्हणून लेकरं घडली, आपणही घडलो. आज धावपळीच्या युगात लेकरांकडे संस्कार देण्याची जबाबदारी आईवडिलांवर आणली आहे. आज 135 बाबासाहेबांची जयंती साजरी होत आहे. म्हणजे 135 वर्ष झाली बाबासाहेब त्यांचा इतिहास आजही जगापुढे एक मोठा आदर्शमय असा इतिहास आहे. आपली मुलं घडवण्यासाठी बाबासाहेबांचं चरित्र आपल्या घरात ठेवा आणि लेकरांना वाचायला द्या, तर आपले लेकरं घडतील. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत.